शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत राजापुरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ धूतपापेश्वर मंदिर राजापूर। चला तर मग पाहूया धूतपापेश्वर मंदिर राजापूर। मित्रांनो, चिखलगाव मार्गे राजापूरला जात असताना निसर्गाच्या विविध छटांचं दर्शन आपणास होतं। त्याचीच काही उदाहरणं आहेत मित्रांनो। मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात उंचीचा पूल असावा बहुधा हा। याचं बांधकाम आत्ता पूर्ण झालं आहे, पण हे फुटेज काही दिवसा अगोदर मी घेतले होते, पण काही कारणास्तव ते अपलोड करायचे राहून गेले होते मित्रांनो। त्यामुळे मी आत्ता हा व्हिडिओ अपलोड करत आहे। मित्रांनो, आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, पाहूया धूतपापेश्वर मंदिर राजापूर। राजापूर पासून काहीशा अंतरावर वसलेलं हे गाव धोपेश्वर या गावची कमान ओलांडून गेल्यानंतर आपण नागमोडी वळणगीर डोंगर दऱ्यातून आपण धूतपापेश्वर मंदिराच्या आवारात पोहोचतो। या आवारात पोहोचल्यानंतर एका अरुंद वाटेने पुढे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो। या अरुंद वाटेच्या दुतर्फा वसलेली घरे, शाळा, नारळी पोकळीच्या बागा, एकंदरीत येथील वातावरण हे निसर्गरम्य व शांतप्रिय आहे मित्रांनो। इथे आल्यानंतर एक नीरव शांतता आपणास पाहावयास मिळते। या अरुंद वाटेने चालत गेल्यानंतर मित्रांनो आपणास भव्य असं दिसणारं प्रवेशद्वार पाहावयास मिळतं। हे प्रवेशद्वार पूर्णतः लाकडी असून मित्रांनो येथे उभ्या असणाऱ्या भालदार चोपदार यांच्या मूर्त्या देखील संपूर्ण लाकडात कोरलेल्या आहेत। या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपणास दीपमाळी पाहावयास मिळतात। यांचं बांधकाम हे अलीकडच्या काळात झालेलं आहे मित्रांनो। त्यानंतर याच परिसरात फिरत असताना आपणास छोटी मोठी मंदिरे, शिवलिंगे पाहावयास मिळतात। त्यानंतर जर का आपण धूतपापेश्वर मंदिराची इमारत पाहिली तर इमारत संमिश्र पद्धतीची पाहावयास मिळते। पुढे असलेला लाकडी सभामंडप, पुढे असलेला दुमजली लाकडी सभामंडप या मंदिराचं प्रमुख आकर्षण। त्यानंतर मागे असलेली पक्की मंदिराची इमारत, म्हणजे हे जर का दोघांची सरमिसळ पाहिली तर आपल्याला संमिश्र पद्धतीचं बांधकाम इथे पाहावयास मिळतं। कारण सभामंडप जो आहे तो पूर्णतः लाकडी आहे मित्रांनो। लाकडी असून त्यावरती केलेली कलाकुसर खरंच क्षणभर थांबण्यास भाग पाडते आपणास। जर का बारकाईने पाहिलं तर वेली, फुलं, मोरपंखी डिझाईन्स आपणास क्षणभर थांबण्यास भाग पडतात। शिवाय यावरील रंगरंगोटी देखील पाहण्यासारखी आहे मित्रांनो। कारण या खांबांवरील रंगरंगोटी ही नैसर्गिक रंगांपासून, म्हणजे वेली, फुलं, निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीपासून तयार केलेल्या रंगांपासून रंगवण्यात आलेले आहेत। त्यानंतर येथील पताका जर का पाहिल्या मित्रांनो तर आपणास एक लक्षात येतं की येथील पताका लावण्याची पद्धत ही खरंच अनोखी आहे मित्रांनो। आता यांनी या पताकांवरती शिवाची प्रतिकृती साकारली आहे। त्यानंतर दरवर्षी जर का इथे येणारे भाविक असतील तर त्यांना माहीत असेल की दरवर्षी त्यांना एक नवीन पॅटर्न पताकांचा येथे पाहावयास मिळतो। यामुळे देखील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे, येथील पताका लावण्याची पद्धत यामुळे। त्यानंतर आतमध्ये जर का गाभाऱ्यात जर का प्रवेश केला तर स्वयंभू शिवलिंग आपणास दिसतं व त्याभोवती असलेला हा संपूर्ण दगडी पाषाणात कोरलेला गाभारा, म्हणजे काळ्या दगडांवर कोरीव काम करून बनवलेला हा गाभारा संपूर्ण काळ्या पाषाणाचा आहे मित्रांनो। त्यानंतर समोरच असलेला नंदी हा संपूर्ण एकाच दगडात कोरलेला आहे। येथील दगडांवरील कोरीव काम, लाकडावरील कोरीव काम पाहिल्यानंतर येथील कलासंपन्न इतिहासाची साक्ष देत उभं असलेलं धूतपापेश्वर मंदिर आपणास दिसतं। मित्रांनो, वेली व फुलांच्या नक्षी, येथील अतिशय बारीक कोरीव काम खरंच पाहण्यासारखं आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो जर का गाभाऱ्यात पाहाल तर स्वयंभू शिवलिंग आहे। या स्वयंभू शिवलिंगाची आख्यायिका येथील पुजारी आपणास हमखास सांगतात।
येथील शांत परिसर, येथील हवेतील गारवा खरंच मनाला मोहून टाकतो मित्रांनो. कोठीतीर्थ शेजारी वसलेलं हे मंदिर आहे धूतपापेश्वर मंदिर. हे कोठीतीर्थ बारमाही वाहत असतं मित्रांनो, पण पावसाळ्यात येथील नजारा पाहण्यासारखा असतो, कारण येथून जो कोसळणारा धबधबा असतो त्याचं रूप पावसाळ्यात खरंच पाहण्यासारखं असतं. त्यानंतर या धबधब्याखाली देखील मित्रांनो काही शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. मंदिर परिसरात फिरत असताना मंदिराची भव्यता आपणास दिसून येते. पुढे असलेला लाकडी सभामंडप, त्यानंतर मागे असलेलं पक्कं मंदिर, या मंदिराच्या भिंतींवर देखील मित्रांनो अतिशय उत्तम चित्रे काढलेली आहेत मित्रांनो. राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कलाकार प्रदीप हातणकर या कलाकारांनी ही चित्र रेखाटली आहेत मित्रांनो, तर ती देखील पाहण्यासारखी आहेत. मंदिराच्या मागील बाजूस शिवलिंगावरती पडणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा यासाठी हे गोमुख बांधलं आहे मित्रांनो, आणि येथील पाण्याची व्यवस्था देखील उत्तमरित्या लावलेली आहे. हे जे मित्रांनो 4 दगडी दिसत आहेत त्यावरती काही प्रसंग चित्र आहेत मित्रांनो. जर बारकाईने जर का पाहिली तर प्रसंग चित्रे दिसतात, पण नेमकं काय आहे ते आपण सांगू शकत नाही, कारण त्याची देखील झीज झालेली आहे आणि एक्झॅक्टली कोणत्या काळातली आहेत हे देखील आपणास सांगता येत नाही आहेत, पण खूप प्राचीन असावीत असा एक प्राथमिक अंदाज आपण बांधू शकतो. आणि हे आहे मित्रांनो कामेश्वर मंदिर, आणि त्याच्याच मागे आहे ते धूतपापेश्वर मंदिर. कामेश्वर मंदिराची इमारत देखील मित्रांनो संपूर्ण काळ्या पाषाणात कोरलेली आहे, आणि यामध्ये देखील एक शिवलिंग आहे, पण आतमध्ये लाईट्स वगैरे काहीच नाही आहे. आणि मित्रांनो ही तुम्ही कलाकुसर पाहत असाल, प्रत्येक बारीक म्हणजे प्रत्येक दगडावरती कोरीव काम करून अतिशय उत्तमरित्या या मंदिराची रचना केलेली आपणास इथे पाहावयास मिळते. मित्रांनो एकंदरीत जर का पाहिलं तर हे भव्य दिव्य असं मंदिर येथील कलासंपन्न इतिहासाची साक्ष देत आजही त्याच रुबाबात उभं असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. मित्रांनो जर कधी कोकणात आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.
मित्रांनो, या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरतीच म्हणजे जे दुमजली प्रवेशद्वार आपणास पाहावयास मिळतं तेथेच संस्थानाचं ऑफिस आहे मित्रांनो. इथूनच सगळा लेखाजोखा पाहिला जातो. तुम्ही देखील जर कधी कोकणात आलात तर मित्रांनो या ठिकाणाला नक्की भेट द्या. तसेच या प्रवेशद्वारात जर का बारकाईने पाहाल तर येथे काही प्रसंगचित्रे पाहावयास मिळतात मित्रांनो आपणास. या चित्रांमध्ये देखील मित्रांनो वेली फुले म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करून ही चित्रे चितारलेली आहेत मित्रांनो. तर येथील मंदिर प्रशासन या चित्रांची आवश्यक ती खरंच काळजी घेऊन त्यांनी आजपर्यंत ही जतन करून ठेवली आहेत. ही चित्रे देखील पाहण्यासारखी आहेत मित्रांनो. या चित्रांमध्ये काही प्रसंग हे रामायण महाभारतातील आहेत, तर काही कृष्णलीला वगैरे हे सगळे प्रसंगचित्र येथे पाहावयास मिळतात आपणास, जी फार पुरातन आहेत असं म्हणू शकतो आपण. तोच ठेवा या मंदिर प्रशासनाने संस्थानाने अतिशय उत्तमरित्या जतन करून ठेवला आहे.